शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्त्वाचं टोमॅटो पीक संदर्भात तुम्ही मला ओळखलं आणि व्हिडिओ कंटिन्यू बघतात. व्हिडिओचं टायटल बरोबर आहे आणि चमत्काराला नमस्कार कृषी तज्ञ शेती सल्लागार सदैव देत आलेलं आहे, पण काही ठिकाणी नाही भेटत. कारण काय काय ठीक आहे, सगळ्या गोष्टी आज व्हिडिओमध्ये सांगतो मी तुम्हाला. मी आता दुगाव शाखा नंबर 2 या ठिकाणून चालू असलेल्या पूर्ण महाराष्ट्र प्लॉटवर. ॲड्रेस कुठे आहे दुगावच्या शाखेचा? चांदवड मनमाड हायवे लगत गंगावे रोडला. मित्रांनो, कृषी तज्ञ शेती सल्लागार कृषी सेवा केंद्र या ठिकाणून हा प्लॉट पूर्णपणे मार्गदर्शनाखाली चालू आहे. काही प्रॉब्लेम आले, काही अडचणी आल्या, मला तुम्हाला सांगावं वाटल्या, आता मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. तुम्ही मला आपलं समजा आणि घ्यायचं तर 100% घ्या, सोडून द्यायचं तर विषय सोडून द्या. फक्त चर्चा करू नका आणि बोलू नका विनाकारण कमेंटद्वारे. आता माझं काम काय आहे? द्यायचं. मी देत राहणार, पण देता देता कधीतरी पण अडचण येते. काय राहतं की एक मन आहे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, देता देता घेणाऱ्याची एकदा आभार मानावे. या म्हणीप्रमाणे आपण बघितलं तर आता जर कंडिशन अशी आहे की मी सल्ला देतो हा फ्री देतो. चॅनलवर मी कुठलेही पैसे घेत नाही. आज कोण म्हणतं बुकिंग करा, कोण म्हणतं आधी पैसे टाका, आपण कुठलाही रुपया घेत नाही शेतकऱ्याचा. मित्रांनो, पूर्णपणे मार्गदर्शन घ्या आपलं. पण मित्रांनो, घेत असताना आपण फक्त सांगतो की शेतकरी बंधूंनो, योग्य प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत आमचं पोहोचवायचं काम आहे. शाखेमार्फत असेल, इतर दुकानांमार्फत असेल, दुकानात कुठं कुठं भेटतं तर ते मी चॅनलला खाली टाकत असतो. कोणत्या कमेंटमध्ये प्रत्येक सापडेल, तुम्हाला विचारून घ्या तुम्ही कोणत्या तालुक्यातून आहे. 100% तिथे भेटतं, नाही भेटत तिथं डायरेक्ट कंपनी टू ग्राहकापर्यंत आपण होम डिलिव्हरी देतो. मित्रांनो, आता कंडिशन काय, प्रोडक्ट देत असताना रिझल्ट कसे भेटतात, काय होतं काय नाही होत, 100% रिझल्ट दाखवतोच. पण एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम तर सर तुम्ही दाखवत नाही. ते पण मी चॅनलच्या माध्यमातून सांगतो. कोणाला अडचण आली, काय आली, सगळ्या गोष्टी सांगतो. आणि शेतकरी बंधूंना आली अडचण तर आपलं समजून घ्या. तुम्हाला 100% माझ्याकडून त्याच्या दुप्पट देण्याचा प्रयत्न मी करल, एवढी खात्री देतो. म्हणजे काय करल, योग्य मार्गदर्शन करल, योग्य सल्ला देईल. समजा वाटलं मला का प्लॉट काढून टाकण्यासारखं आहे, तो काढून परत तुम्हाला नवीन प्लॉट टाकायला लागेल, त्यासाठी लागणारी सामग्री परत जी रिपीट होती ती पाठवल्या जाईल. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या प्लॉटवर येणारा प्रॉब्लेम काय. आता आपण बघितलं तर ह्या प्लॉटमध्ये मल डम्पिंगचा प्रॉब्लेम नाही आहे, परंतु झाड थांबलेले. आता आपल्या प्लॉटमध्ये जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचं डम्पिंगचा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त चालू आहे, खूप ठिकाणी चालू आहे. पण कृषी तज्ञ शेती सल्लागारची डम्पिंग का नाही होत, त्याचं मेन कारण मित्रांनो, पहिली आळवणी. कृषी गोल्ड बघितलं आपण 1 किलो, 19 2 किलो आणि मेटॅलॅक्झिल 35%, 250 ग्राम. रोडोमिल गोल्ड असेल तर 500 ग्राम प्रति एकरी प्रमाण द्यायचं आहे. दुसरी आळवणी लागवडीपासून तिसऱ्या दिवशी पहिली आळवणी, लागवडीनंतर 6व्या दिवशी दुसरी आळवणी. नवरत्न गोल्ड 500 मिली, 1261 2 ते 3 किलो. आता मी 19 काही शेतकऱ्यांना काय बोललो की 2च किलो वापरा. आता तिथं काय करता 2.5 किलो आणि 3 किलो. एवढ्या हाय टेम्परेचरला 40-45 डिग्री सेल्सिअसला 2 किलो 19 झाडाला लेवून जातं. प्रयोग करायचा असेल तर करून बघा. एखाद्या झाडाला 19 ज्या पुढच्या 10 मिनिटात झाड नाही, लागवड केल्यानंतर तिसऱ्या दिवशी झाड नाही झोपलं तर कृषी तज्ञ शेती सल्लागार तुम्हाला लागेल ती मदत कराल. मित्रांनो, कंडिशन अशी आहे की हा अतिउष्ण पदार्थ आहे, अति फास्ट अपटेक होणारा पदार्थ आहे. जर झाडाला अति गेलं तर 100% त्याचा साईड इफेक्ट आपल्याला दिसून येतो. आपल्याला करायचं काय, 1.5 ते 2 किलो एकरी वापरायचं आहे. हा पहिला प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट, आता इथं माझ्याकडून व्हिडिओ काढताना होल मारले गेला. आधी इकडून जरी दाखवलं, आता हा मल्चिंग पूर्णपणे लॉक आहे, याला होलं आत्ता पाडलेले. इकडे बघू शकता तुम्ही, पूर्ण लॉक आहे. पण आता हे झाड जे थांबलं याचं कारण काय, अति पाणी गेलं झाडाला. अति पण पाणी चालत नाही. पाणी नॉर्मल वापसा कंडिशनला पाहिजे, दिवसाआड पाणी द्या. पण वापसा कंडिशनला 15-20 मिनिटं हळूहळू टप्प्याटप्प्यावर वाढावं लागतं. वापसा कंडिशनला पाणी देत चला. स्प्रे नियोजन जर बघितलं, स्प्रे टाकताना सुपर कॉन्फिडंट नीम ऑइल पहिला स्प्रे, दुसरा स्प्रे कराटे प्रोक्लेमन नीम ऑइल. मित्रांनो, हा स्प्रे झाला त्याच्यात साप पावडर टाकून घ्या. 100% तुमचे 15 दिवस लुटून जातात. आता राहिला विषय वाफ कशी काढायची. आता ह्या टेम्परेचरला मी मध्ये हात घालतो, इथं घालतो, मला उष्ण वातावरण लागलंय जमिनीमध्ये. एवढा हाय टेम्परेचरला मल्चिंगमध्ये एवढा खाली बेडवाला राहतो. आणि तुम्हाला नियम माहिती, सगळे नियम माहिती, मी फक्त समजून सांगतो. आता जमीन ओली असेल, वरून जर तिला काही आवरण टाकलेलं असेल आणि अति तापमान झालं असेल तर त्या जमिनीमधल्या पाण्याची वाफ होते. वाफ झाल्यावरती कुठं निघणार, मल्चिंग लॉक आहे, कुठं निघणार, झाडाच्या बुडाजवळ. झाड बुडाजवळ वाफ निघाली, एवढ्या टेम्परेचरला माणूस भाजून निघत होता, ती वाफ इथून निघते. कवळ्या नर्सरीतून निघालेल्या झाडाला वाफ बसल्यावर काय होणार, झाड सुकणार, झाड डम्पिंग होणार. झाडाचे हे जे पांढरे शुभ्र केस निघालेले हे जर जळाले नाही एकदा, परत झाड तुमचं बाळतपण घेत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्हिडिओमधून सांगायची. आता जर बाळतपणच नाही घेतलं तर काय होणार सर, सगळ्यात महत्त्वाचं स्टंप कडक होणार. स्टंप कडक झाला, झाड आपला निरोगी नाहीये. कशावरून ओळखायचं, जर हा स्टंप कडक झाला किंवा वरती कडक झालं तर 100% समजायचं आपलं झाड निरोगी नाहीये. झाडाला काही ना काही प्रॉब्लेम आहे. फॉस्फरिक ऍसिड एकरी 1.5-2 किलो 3 किलो सोडून घ्या, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. जमीन कडक आहे, फॉस्फरिक ऍसिड द्या, सिबॉन द्या. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो कृषी गोल्ड नवरत्न गोल्ड देऊन घ्या. आणि नंतर तुम्हाला विस्टा कंपनीचं क्रॉप केअरचं किट वापरायचं आहे मित्रांनो, ज्यामध्ये 12 प्रकारची बॅक्टेरिया आहे. ते बॅक्टेरिया तुम्हाला 100% फायदेशीर ठरतात. सोबत कृषी गोल्ड नवरत्न गोल्ड त्याचं मूल्यांचं चमत्काराला नमस्कार आपलातून रिझल्ट देण्याचं काम करेल.
खूप कमेंट येतील, वापरलेले शेतकरी सांगतील सर खरंच चमत्कार नमस्कार आहे, रिपोर्ट एक नंबर आहे. दुसरी गोष्ट एक करत असताना होलं कसे पाडणार, जिगजॅग लाईनला इथं होल पाडलं 1.5 फुटाव, तिकडे 1.5 फुटाव, इकडे 1.5 फुटाव, तिकडे फुटवर 1.5 फुट, तुम्हाला जेवढं ठेवायचं तेवढं बारीक होल पाडा, एवढं जरी पाडला तरी चाल, फक्त टेम्परेचर बाहेर काढा. बेड जेवढा गार राहील तेवढं. मित्रांनो सर्वात महत्त्वाचं, ह्या टेम्परेचरमध्ये अति तापमानाला मुळी खाली वाजून जाते. जर लॉक राहिलं तर मुळी वाजते. जर माणसाला खायलाच नाही दिलं तो चालू शकतो का? नाही चालू शकत. तसंच झाडाचं आहे, जर हाय टेम्परेचरला मुळीच वाजून गेली तर झाड खाणार काय? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यासाठी जेवढी जमीन गार राहील, जेवढं उष्ण तापमान कमी राहील, जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करायचं. 100% फायदा होतो. या व्हिडिओमधून मला सांगायचं झालं. आता मित्रांनो पूर्णपणे शाख्यांचं माहिती तुम्हाला कुठं कुठे कमेंट बॉक्समध्ये बघून घ्या. सगळ्या ठिकाणी मटेरियल अवेलेबल आहे. ज्या शेतकऱ्यांना वाटतंय मार्गदर्शन घ्यायचंय त्यांनी दुगावल्या 100% शाखेवर घ्या. ज्या शेतकऱ्यांना लांब पडते त्यांना ऑफिस ठेवलेलं आहे, ऑफिसला कॉल करा, कुठं मटेरियल भेटतं उपलब्ध आहे. शेजारच्या दुकानात जाऊन मटेरियल उपलब्ध करून घ्या. सर्व कृषी दुकानदारांसाठी माझा सल्ला राहील तर 100% मटेरियल ठेवा मित्रांनो. खात्री, गॅरंटी, विश्वास फक्त कृषी तज्ञ शेती सल्लागार. सगळ्यात महत्त्वाचं, जेवढं तुम्ही वापरणार आहे त्याचा 100% सॅटिस्फॅक्शन आणि रिझल्ट आम्ही देण्याचं काम करतो आणि करत राहणार आहे. एकदा ऑफिसला संपर्क करा, सगळ्या गोष्टी समजावून सांगू आणि काही प्रॉब्लेम असल्यास शेजारील शाखेवर संपर्क करून घेणे. धन्यवाद.